आवाज मानदेशाचा। लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चुलतीने 6 वर्षीय पुतण्याची हत्या केल्याचं समोर आलं। 17 तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचं समोर आलंय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। स्वामी कुटुंबातील 2 अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते। पोलीस तपासात 6 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता। पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा 17 तासांच्या आत पर्दाफाश केलाय। मात्र चुलतीनेच आपल्या पुतण्याची हत्या का केली? हत्या झालेल्या मुलाचे नाव देवांश स्वामी असे आहे, तर हत्या करणाऱ्या महिलेचे नाव अनिता दिनेश स्वामी असे आहे। रविवारी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले तेव्हा हत्या गळा दाबून करण्यात आल्याचं समोर आलं। हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव देखील आरोपीने महिलेने रचला होता, जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर संशय येऊ नये। मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्याला मुलाला सुखरूप शोधून काढले आणि त्याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला। चुलतीनेच हत्या केल्याचं समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू होता। हा वाद पंचांच्या उपस्थितीत मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आले होते। मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी वय 34 हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचं समोर आलं। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।